ब्रेकफास्ट ऑन क्रूज. काय काय वडा सांबार, इडली, पोटॅटो, फ्रेंच टोस्ट. आणि मम्मीच्या ह्याच्यात काय मम्मी काय आहे तुमच्या ताटात? रात्री डाळ खिचडी. रात्रीची डाळ खिचडी घरी घेऊन गेलते काय तुम्ही? मम्मीचं म्हणणं आहे की तो उपमा नाहीये, रात्रीचा राहिलेला भात आहे तो शिळा, त्याला त्यांनी फोडणी दिला. आणि आम्ही पोहोचलेलो आहे मुंबईमध्ये. घाणेरडं पाणी बघू शकता तुम्ही, काळं काळं. गुड मॉर्निंग मुंबई. सो आपण मुंबईमध्ये पोचलेलो आहोत आणि आम्ही निघालेलो आहोत बाय बाय टू आवर रूम. आणि हां, अजून एक गोष्ट आता मला कळली की आम्ही खूप हे बघा, इथून सुरुवात होत होती तर आमचे रूम एकदम स्टार्टिंगला होते, तर त्याच्यामुळे आम्हाला ती गोलवाली विंडो मिळाली. जर आपण पुढे 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 गेलो तर रूमची साईज पण थोडी मोठी आहे. आणि हे बघा, नाही ही पण छोटीच अजून. वेट, थँक्यू. सॉरी मोठी विंडो. हा, सीट विंडो पण मोठी आहे आणि रूमची साईज पण थोडी मोठी. सो आमचं लक खराब होतं आणि आम्हाला छोटी रूम मिळाली. पण ठीक आहे, म्हणजे एवढी पण छोटी नव्हती, पण ठीक आहे, होतीच. ओ हो का, से बाय टू क्रूज. बाय कर क्रूजला. भाई कसली मोठी आहे. बाय. सो वी आर हेडिंग ऑफ टू पुणे. हे नालायक का मारलं? टायटॅनिक झालेलं नाही, अशा प्रकारे आम्ही सुखरूप परत आलेलो आहे. खरंच नाही, आज नाही, बास. आता 6 महिने नो 6 months. ओके दादा, बाय. हाय गाईज. तर आता वाजलेले आहेत किती, 11:30 वाजलेले आहेत आणि आम्ही अजून सुद्धा इथेच आहोत बाहेर. म्हणजे सकाळी 8:15 वाजता आम्हाला त्यांनी त्या मार्क्यू थिएटरमध्ये बसवलं वेटिंगसाठी आणि मग तिथून एक थोडे लोक त्यांनी बाहेर काढले. तर आम्हाला तिथून बाहेर यायला 11 वाजले आणि तिथून पुढे आता आमची गाडी जिकडे पण पार्क केली आहे तिथे विक्रम आणि अभि गेलेले आहेत कॅबने आणि आता ते घेऊन येणार आहे. तोपर्यंत आम्ही इथेच असं थांबलेलो आहे. सो ही प्रोसिजर आहे. सो तुम्ही जर येत असाल तर बी पेशंट अबाउट दिस, कारण की ऑब्व्हियसली एवढी माणसं आहेत आणि एवढ्याशा गेटमधनं बाहेर काढायला तर वेळ लागणारच आहे. बट टोटली सिस्टमॅटिक होतं ते. तुम्ही जेवढ्या लवकर जाऊन त्या लॉबीमध्ये थांबाल किंवा त्यांनी जिथे थांबायला लावलं तिथे थांबाल, तेवढ्या लवकर तुमचा नंबर येईल आणि फर्स्ट इन फर्स्ट आउट वालाच प्रत्येक ठिकाणी सीन आहे. सो सिस्टमॅटिक तर आहे सगळं. मुंबईचं वातावरण, बापरे, कसं राहता रे तुम्ही मुंबईचे लोक, तुम्हाला हॅट्स ऑफ आहे. नको झालं मला एवढ्याशाच वेळामध्ये. असं झालं की मी कधी जाते रूममध्ये आणि गाडीमध्ये जाऊन बसते असं झालेलं आहे मला. ओके, नमस्कार मंडळी. तर ॲज युजल आपल्या प्रत्येक ट्रिपमध्ये आपण हा क्वेश्चन सगळ्यांना विचारतो की 2 गोष्टी तुम्हाला ह्या ट्रिपमधल्या कोणत्या आवडल्या आणि कोणत्या नाही आवडल्या. तर वी विल स्टार्ट फ्रॉम मम्मी. मला क्रूजमधलं फूड फार आवडलं आणि तिथला जो स्टाफ होता तो एकदम मस्त होता स्टाफ. म्हणजे सर्व्हिस खूप छान होती त्यांची, मला ते आवडलं. 2 गोष्टी. आणि न आवडलेले म्हणजे लक्षद्वीप ट्रिपला आम्ही गेलो तर लक्षद्वीपला न्यायच्यासाठीच त्यांनी आमच्याकडून 2000 रुपये घेतले. ओके. आणि तिथली एवढी व्यवस्था नाही आवडली. म्हणजे बीचवरची स्वच्छता म्हणा, हे म्हणा, तिथलं जे पाहिजे होतं ना तसं नव्हतं. म्हणजे ऍक्च्युली आम्ही तिथे गेलो तर कॉर्डेलियाच्या गेस्टसाठी एक तिथे वेगळा बीच होता सेपरेट. तर तिथे भरपूर चांगल्या सुविधा होत्या, जसं की टेंट्स होते. त्या टेंट्समध्ये खूप साऱ्या खुर्च्या होत्या, लोकांना बसायला वगैरे छान होतं. परत वॉशरूम्स वगैरे सगळं होतं. चेंजिंग रूम्स पण होते. बीच जो होता ना तो स्वच्छ नव्हता. म्हणजे शेवाळा आलं होतं एंडला एकदम. त्याच्यामध्ये भिजायला पण खराब वाटलं, एवढं खास नाही वाटलं. तर पप्पा, तुमचे 2 गोष्टी ज्या आवडल्या आणि 2 गोष्टी ज्या नाही आवडल्या. कार्डिला शिप खूप चांगला आणि हायजेनिक आहे. रूम्स वगैरे चांगले आहेत. स्टाफ पण असा
सुरक्षित आणि खूप व्यवस्थित आपल्याला सेवा देतात. जेवण पण सुंदर आहे आणि मोस्टली त्याच्यामध्ये जे कल्चरल प्रोग्राम आहेत ते अतिशय अप्रतिम आहेत. त्यांचे जे कलाकार आहेत त्यांची जी एनर्जी आहे ना ती एनर्जी जबरदस्त आहे. खूप सुंदर मनोरंजन होतं. लक्षद्वीप हे सुंदर बेट आहे. पर्यटकांसाठी चांगलं आहे. परंतु सरकारनं थोडे स्वच्छतेकडे आणि तिथल्या सर्व्हिसकडे लक्ष देणं आवश्यक आहे. आता विक्रम सांगेल. पहिली मेन म्हणजे मॅनेजमेंट. जी आपण सिंगापूरला क्रूजला गेलेलो की बाहेरच्या कंट्रीमध्ये जशी सगळी मॅनेजमेंट आहे तशी आहे, म्हणजे होती 80% तरी होती सगळं व्यवस्थित. आणि दुसरी चांगली म्हणजे वेदर थोडी रिस्क होतीच मेन म्हटल्यावर. तरी आपल्याला वेदर सगळं चांगलं होतं, सनी होतं त्या दोन. बाकी जेवण वगैरे तर ते काय तिथं चांगलंच आहे त्यांनी सांगितलं. न आवडलेली मम्मीने सांगितलेली पहिली गोष्ट ही लक्षद्वीपची जो एवढा क्लीन नाहीये बीच एवढा वाटला होता. म्हणजे जे कोरडिला क्रूजचा जेवढा पार्ट होता तो बाकीकडे खूप क्लीन आहे असं अभि म्हणत होता, पण तो तर अजिबात क्लीन नव्हता. अभि सर तुम्ही सांगाल का? तर या ट्रिप मध्ये 2 आवडलेल्या गोष्टी म्हणजे सगळ्यात पहिली क्रूजचा स्टाफ आणि नाही क्रूजचा स्टाफ आणि ते ऍक्टर्स लोक. म्हणजे क्रूजचा स्टाफ एवढा हुशार, एवढे शिकलेले, म्हणजे डिश उचलणारा माणूस पण इतका फ्लुएंटली इंग्लिश बोलतो आणि असं एकदम पोलाइटली एकदम रिस्पेक्टफुली बोलतात की तुम्हाला पाणी पाहिजे तर तिकडं लांब जाऊन कोल्ड्रिंक पाणी काय पाहिजे ते घेऊन येणार तुमच्यासाठी. ते एक आवडलं. आणि सेकंड म्हणजे अभिच्या इंग्लिश पेक्षा चांगलं इंग्लिश होतं त्यांचं. माझं इंग्लिश काहीच नाही त्यांच्यासमोर. नाही खरं माझं इंग्लिश त्यांच्यासमोर काहीच नाही. माझं पण नाही, म्हणजे फक्त अभि नाही, माझं पण इंग्लिश तसंच आहे. न आवडलेल्या गोष्टी सांगतो. अरे एक हा न म्हणजे- आवडल्यामध्ये एक मिनिट मला आठवलं सांगू का तू सांगायचं की हा बाथरूम्स खूप छोटे होते. हा ते खूपच छोटे आहेत. तर माझी न आवडलेली गोष्ट हेच की लक्षद्वीप आयलंडवर आम्हाला तुम्ही घेऊन जाताय. आमच्यासाठी सेपरेट तुम्ही एक बीचचा पार्ट रिझर्व करताय त्याच्यासाठी तुम्ही आमच्याकडून पैसे घेताय. तर ती जागा स्वच्छ ठेवणं हे यांचं काम आहे. बरोबर. म्हणजे तिथं ते बीच नाही, पाणी म्हणजे- एकदम क्लिअर आहे, सगळं भारी आहे. आपण एवढं ऐकतो लक्षद्वीप एवढं छान आहे, सुंदर आहे, बट त्यांचा जो रिझर्व बीच आहे ना तो पण हाय छान, बट ते लोक मेंटेन नाही ठेवते. म्हणजे तिथे फक्त शेवाळी होतं, असं नाही की ह्युमन वेस्ट नाही, असं नाही वेस्टच होतं, की बट ते थोडं क्लीन केलं की अजून छान वाटेल. आणि दुसरी न आवडलेली गोष्ट की क्रूज वरती एवढं सगळं आहे जेवायला, आईस्क्रीमच नाही ठेवली. म्हणजे सगळे लिटरली, म्हणजे लोकांना दारू पण फ्री आहे प्यायला तिथं, पण एक आईस्क्रीम तुम्ही ठेवली ना. आणि विचारलं मी त्यांना का नाही ठेवली, तर बोलले एक आहे वरती आहे ते पण पेड आहे. अरे म्हटलं बुफे मध्ये का नाही लावली, तर त्यांचं रिझन असं होतं की बुफेचं जे काउंटर्स आहेत त्याच्यात त्यांच्याकडे अजून ते आईस्क्रीम ठेवायचं काउंटर त्यांच्यापर्यंत आलं नाही, त्यांना ते मॅनेजमेंट अजून जमलं फ्रीज नाहीये त्यांचा, फ्रीज dinner नाहीये, वाला fridge. तर त्यामुळे त्यांनी आईस्क्रीम ठेवलेलं नाही. की मला पण तेच की मॅनेजमेंट खूप क्लास होती तिथली, लोक खूप छान आहेत. आणि जे लोक डान्सर आहेत तेच लोक तुम्हाला दुसऱ्या दिवशी क्रू म्हणून पण काम करताना दिसतील. म्हणजे सगळे सुशिक्षित स्टाफ आहे आणि सगळे पोलाइटली तुमच्यासोबत बोलणार, कोणी असं हे नाही करत, कंटाळा नाही करत काम करायचं, असं सगळे छान होते. क्राऊड पण सगळा चांगला होता, सगळ्याचं सगळं क्राऊड स्टँडर्ड होता एकदम, ते खूप आवडलं. आणि दुसरी गोष्ट जी आवडली ती म्हणजे तिथलं जेवण. खरंच खूप सुंदर जेवण होतं, 5 वेळी आम्हाला खायला खूप भारी मिळालं सगळं. आणि ज्या 2 गोष्टी नाही आवडल्या त्याच्यामध्ये एक की लोक खूप जास्त फूड वेस्ट करत होते, जे की मला आवडत नव्हतं बिलकुल सुद्धा. की बाबा एवढा स्टँडर्ड क्राऊड होता तरी सुद्धा मिळत नसल्यासारखं एवढे प्लेट्स घेऊन येत होते आणि जेवढं खायचं तेवढं खात होते आणि बाकीचं वेस्ट करत होते, जे की मला नाही आवडलंय. बीच आम्हाला पण नाही आवडला, तो त्यांनी स्वच्छ ठेवला पाहिजे होता. आपले मोदी सोबत मालदीव सोबत कम्पेअर करत होते, जे की अजून तरी कम्पॅरिझन वर नाहीये. हा म्हणजे करू शकत. ऍटलिस्ट तेवढा एक तरी बीचचा पार्ट आम्हाला नाही आवडला. बाकी अख्खं लक्षद्वीप असू पण शकतं,
सीनरी तर भारी आहे, खूप सारे नारळाची झाडं आहेत वगैरे, तुम्ही सगळं बघितलंच असेल. एकदम ब्लू पाणी आहे, पण जर आपल्याला तिथे एन्जॉय करायचं असेल तर तेवढा पार्ट तो स्वच्छ असला पाहिजे होता. दॅट्स इट. ओके, तर अशा प्रकारे आपण एंड करत आहोत व्लॉग. काही बोलायचंय कुणाला? दॅट्स इट. तर मंडळी, तुमच्यापैकी बरेच लोक आम्हाला विचारत होते की आम्हाला कॉर्डेलियाचे डिटेल्स हवे, तर तुम्हाला किती रुपीजला बुकिंग पडलं वगैरे वगैरे. सो बुकिंगसाठी लिंक तर मी तुम्हाला खाली टॅग करेल डिस्क्रिप्शनमध्ये, ती तुम्ही चेक करू शकता. आम्ही आमचंच बुकिंग केलं होतं. तुम्ही एकदा जरी त्यांच्या वेबसाईटवरती व्हिजिट केलं तर त्यांचा डिरेक्टली तुम्हाला कॉल येईल. ते तुम्हाला प्रत्येक एजंट म्हणजे ते पूर्णपणे तुम्हाला डिटेल्स वगैरे देतात की इतकं रुपीजचं पॅकेज पडेल. सो आमची जी रूम होती ती स्टँडर्ड साईजची रूम होती आणि मला आणि अभिला म्हणजे आम्ही दोघं शेअर करत होतो एक रूम, त्याच्यामुळे आम्हाला 65,000 पर पर्सन आम्हाला चार्जेस पडले. आणि मम्मी पप्पा विक्रम एका रूममध्ये होते. सो 3 पर्सन एक रूम शेअर करत होते. तर त्यांच्या रूममध्ये तुम्ही पाहिलं असेल की असे बर्थ बेड असल्यासारखे होते, 2 वर खाली. टोटल 4 बेड असतात एका रूममध्ये. जर 3 जण यूज करणार असेल तर एक बेड त्यांचा तो पूर्ण लॉक असतो, सो तो तुम्ही यूज नाही करू शकत. सो तो तुम्हाला पडतं 62,000 पर हेड, म्हणजे आमच्या तिघांना तरी 62,000 पर हेड ते पडलं होतं. सो त्याच्यामध्ये 5 टाइम्स फूड इन्क्लूड असतं. ऑलमोस्ट सगळे शो एव्हरीथिंग इज इन्क्लुडेड. फक्त एक मॅजिशियन शो जो होता तो आम्ही पेड होता. आम्हाला ॲक्च्युली दुसऱ्या दिवशी कळालं की सगळ्यांसाठी फ्रीवाला एक मॅजिशियन शो असतोच, पण आम्हाला असं वाटलं की नसेल वगैरे. सो आम्ही आदल्या दिवशी म्हणजे पैसे देऊन एक केला होता. हां, मग तिथे उतरल्यानंतर लक्षद्वीपला जर तुम्हाला उतरायचं असेल तर तुम्हाला त्याचे वेगळे पैसे पे करावे लागतात, जो कन्सर्न मम्मीला नाही आवडला. मम्मी वॉज लाईक की तुम्ही जर आम्हाला लक्षद्वीपला घेऊन चालला तर ते तुम्ही त्याच्यामध्येच इन्क्लूड करणं गरजेचं आहे, जो की तुम्ही पॅकेज देतात तो. बट तसं नाही आहे. सो इट्स ओके, जे आहे ते मी तुम्हाला सांगते क्लिअरली. देन व्हॉट नेक्स्ट? हां, आता आमची स्टँडर्ड होती, त्याच्यानंतर तिथे प्रीमियम रूम्स पण आहेत आणि मग डायरेक्ट मिनी सूट्स पण आहेत. मिनी सूट्सची प्राईस थोडी जास्तच हाय आहे. सो प्रीमियममध्ये एक 6 ते 7 हजाराचा डिफरन्स आहे. जर आता म्हणजे आम्हाला 65,000ला पडली ती रूम, नॉट रूम, आय मीन आमचं पॅकेज. सो स्टँडर्ड पॅकेज होतं ते. तर प्रीमियम पॅकेज तुम्हाला जास्तीत जास्त 72-75 पर्यंत पडेल. तर त्याच्यामध्ये तुम्हाला फायदा असा की वरच्या डेकवरती तुम्हाला रूम्स मिळतील. रूम्स मे बी थोड्या मोठ्या असतील, आम्ही नाही चेक करू शकलो ते. बट दुसरी थिंग म्हणजे प्रीमियम ज्यांच्याकडे असतं ना त्यांच्यासाठी टायमिंग्स शोचे वेगळे असतात आणि ते शोचे टायमिंग थोडेसे कन्व्हिनियंट टाईमवरती असतं. जसं की फर्स्ट डेला आमचा शो टाईम होता 10:30ला, त्यांचा काहीतरी 8:30 वगैरे होता, ठीक आहे. देन सेकंड डे का थर्ड डे असं झालं की जेव्हा सनसेट आहे, आता असं झालं आम्हाला की आम्हाला सनसेट बघायचं, पण नेमकं त्याच टायमिंगला त्यांचा शो पण होता. सो आयदर दिस ऑर दिस यू हॅव टू चूज. बट प्रीमियम ज्यांच्याकडे पॅकेज होतं त्यांच्यासाठी टाईम्स असे छान होते की त्यांना सनसेट पण एन्जॉय करता येईल आणि शो पण एन्जॉय करता येईल, काही मिस करावं नाही लागणार. सो ठीक आहे, जर तुम्हाला सगळंच जर हवं असेल तर तुम्ही प्रीमियम ऑप्शन पण चूज करू शकता. आमच्या वेळी ह्या गोष्टी आम्हाला माहिती नव्हत्या किंवा आम्हाला कोणी सांगणारं नव्हतं. सो आता हे आम्हाला कळलं तर आम्ही तुमच्यापर्यंत ते पोचवत आहोत. हे आमचं पर्सनल एक्सपिरियन्स आहे. मे बी अशा गोष्टी असू नाही शकत, वी डोंट नो, बट आम्हाला जे जेन्युअनली वाटलं ते आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत. बाकी डिसिजन तुमचं आहे. आणि टोटली खूप छान एक्सपिरियन्स आहे. तुम्ही ऑलरेडी सगळं ऐकलं आता की काय आवडलं, काय नाही आवडलं. फूड वाईज एव्हरीथिंग इज नाईस. फक्त एक गोष्ट, हां, म्हणजे ज्या लोकांना खूप जास्त जाऊन हेक्टिक शेड्यूल नको हवं असेल त्यांच्यासाठी परफेक्ट आहे ही ट्रिप. आणि येस, यू गाईज कॅन डिसाईड. लहान मुलांना घेऊन जाण्यासाठी परफेक्ट आहे किंवा एजेड व्यक्तींसाठी सुद्धा एकदम छान आहे की ते थोडं कंटाळले तरी रूममध्ये जाऊन राहू शकतात, झोपू शकतात वगैरे दुपारी. लक्षद्वीपला उतरण्याचे 2,000 रुपीज आमच्याकडून घेतले पर हेड. आणि त्याहून जास्त जर तुम्हाला तिथे काही ॲक्टिव्हिटी, म्हणजे हे बेसिक पॅकेज होतं 2,000 रुपीजचं, म्हणजे इथून तुम्हाला उतरवून तिथे घेऊन जाणार.
त्यांचं जे ते टेंट्स आहेत वगैरे तिथेपर्यंत ते पोहोचवणार. बाकी तुम्हाला डेली फुल डे काय जो एन्जॉय करायचा तो करू शकता आणि देन तिथून तुम्हाला ते रिटर्न घेऊन क्रूजवरती आणून सोडणार. सो हे इन्क्लूड होतं. त्याहून जास्त जर तुम्हाला काही ॲक्टिव्हिटीज वगैरे करायच्या असतील जसं की बनाना राईड झालं, स्नॉर्कलिंग झालं, ते भरपूर काही काही वेगवेगळे पॅकेजेस आहेत. तर ते त्याचे वेगळे चार्जेस आहेत, ते तुम्ही चेक करू शकता आणि याचं बुकिंग तुम्हाला तिथे गेल्यानंतर करावं लागेल. हां, सो अजून एक गोष्ट, तुम्हाला एक कार्ड दिलं जातं. सो ते कार्ड म्हणजे तुमच्यासाठी सगळंच असतं. म्हणजे तुमची रूमची की पण म्हणा आणि त्याच्यामध्ये तुम्ही पैसे लोड करू शकता. ठीक आहे, तेच पैसे तुम्ही लक्षद्वीपला उतरायच्या आधी यूज करू शकता किंवा तिकीट्स बुक करण्यासाठी यूज करू शकता. तर सो तुम्हाला ते कार्ड जेव्हा तुम्ही मुंबईमध्ये असता तेव्हाच लोड करून घ्यावं लागतं, जेवढं पण अमाऊंट तुम्हाला हवं असेल तेवढ्या अमाऊंटने. आणि हां, या दॅट्स इट आय गेस. हां, पूर्ण वेळ पण ते यूज करता येतं किंवा कार्ड लोड करता येतं. मला एवढं आठवत नाही आहे. पण यू हॅव टू यूज दॅट की कार्ड ओनली wherever you are going. So that is very important. Yeah, that's it from my side and I guess एवढंच होतं. थँक्यू सो मच. आता नेक्स्ट ब्लॉग फॅमिली ब्लॉग स्टार्ट होतील, जसं की तुम्ही सगळे मिस करत आहात. आणि फर्स्ट ब्लॉग आपला सिल्वर बटनचा येईल ऑब्व्हियसली आणि देन कंटिन्यू करू आपण सिरीज बाकी सगळ्या. दॅट्स इट. थँक्यू.